मित्र परिवारातले आहेत त्यांचे, ते कधीही त्यांना कुठच्या उर्फ नावाने अरे अशोक सर क्या काम करता आदमी असंच म्हणतात. आणि मला असं वाटतं आजच्या या 100व्या नाट्य संमेलनाला सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे की आम्ही असल्या प्रकारची कुठचीही नावाने कोणाला हाका मारणार नाही. आम्ही सगळ्यांना एकमेकांना मान देत राहू आणि मान घेत राहू. वा. त्याच अशोकजींच्या कार्यक्रमात तुम्ही एक वाक्य बोलला होतात की कलावंत नसते तर हा देश अराजकाकडे गेला असता. रोज उठून आभार मानले पाहिजे त्यांचे. खरंय. आणि मला असं वाटतं की सगळे स्तर खालावले याचं कारण तेच आहे. म्हणजे एक हे झालं उल्लेख अतिशय क्षुद्र याच्यात करणं, आणि दुसरं कलावंतांची संख्या कमी होणं म्हणजे बकालतेकडे जाणं, हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मला नेहमी असं तुम्हाला वाटतं की हे जे तुम्ही म्हणलात आणि तुम्ही अजून एक वाक्य म्हणलात की मी कृतज्ञ आहे या अवस्थेला, या दर्जाला आणून ठेवल्याबद्दल कलावंतांचा कृतज्ञ आहे. पण हे कोणी मला दुसरं राजकारणी कधी म्हणल्याचं ऐकिवात सुद्धा नाही. म्हणजे खाजगीत म्हणले असतील कुठल्या मुलाखतीत, पण असं जनरल त्यांचं ते ठाम मत आहे असं वाटलं नाही. तर तुम्ही जे ते म्हणालात ते थोडं मला असं वाटतं विशद करून इलॅबोरेशन करून सांगावं. तुम्ही 2 उदाहरणं पण तेव्हा दिली होती. ते काय 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर अनेक सरकारं आली. गेले 70 वर्ष मला कित्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते. मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं अरे माझा काकाही हेच म्हणायचा, माझा आजोबाही हेच म्हणायचा, मी तेच म्हणतोय. मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतोय, मी तुम्हाला पाणी देईन, मी तुम्हाला रस्ते देईन, मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला वीज देईन. 70 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आम्ही पुढे कधी जाणार? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा, जर आपल्याकडे कलावंत नसते, चित्रकार नसते, शिल्पकार नसते, कवी नसते, लेखक नसते, कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील, नाट्य क्षेत्रातले कलाकार असतील, गायक असतील, ही मंडळी जर समजा नसती, या देशात कधीच अराजक आलं असतं. आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो. आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला. तुमच्यावर त्यांनी प्रेम करतो, तो प्रेम करत आला, तो गुंतून पडला, म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. वा. ते आत्मभान असलं. आणि त्याच्यामुळे मी नेहमी मी तुम्हाला सगळ्यांचे मी खरंच आभार मानत आलो. ही मंडळी जर समजा नसती तर या देशात काय झालं असतं? आज तुम्ही मला सांगा, संध्याकाळच्या टेलिव्हिजन सिरियल्स बंद करून टाका, काय आक्रोश होईल तुम्ही बघा एकदा. निरस होईल, पूर्ण निरस होईल सगळं. खऱ्या सासूसुनांमध्ये लागतील. मग तिकडे दुर्लक्ष झालंच असेल ना सिरियलमुळे. तुम्ही अजून एक तुमच्याबद्दल सांगायचं, आणि मी मुद्दामून या गोष्टी मांडतोय मुलाखत असली तरी, सत्ता असो नसो कलावंतांच्या पाठीशी उभे राहणारे तुम्ही एकमेव नेते आहात. आणि हा मुलाखतीचा विषय म्हणून मी बोलत नाही, मला तोंडावर काही स्तुती करायची गरज नाही. मला असं जाणवलंय, आणि मी तर अनेक वर्ष परदेशात होतो, आल्यावर जाणवलं, तर काही प्रॉब्लेम असतील कुठल्याही कलावंताचे तुमच्याकडे लोक येतात. याचं मर्म काय असेल? म्हणजे तुम्ही कामं करतात हा भाग आहे, पण यावंसं वाटणं इथे त्याची सुरुवात आहे मला वाटतं. आणि ती वाटत नाही इतर कोणाबद्दल, किंवा ते होईल असं वाटत नाही. ते आता मी काम करतो, पण त्यांना काय यावंसं वाटायचं उत्तर नाही माझ्याकडे. तुमच्या म्हणजे एक त्याच्या विचारात असेल ना. त्यांचा विषय संपल्यावर थोडंसं चार गोष्टी जरा जास्ती बोलत असेल त्यांच्या बरोबर म्हणून. नाही इतकंच नाही, मला माहित नाही. मला असं नाहीये, मला असं वाटतं बाकीच्याही इतर राजकारणाकडे कलावंत जात असतील ना, अशातला काही भाग नाही. तिथेही कामं होत नसतील अशातलाही भाग नाहीये. कलावंत किंवा कला ह्याच्याबद्दलच्या फक्त माझ्या जाणीवा जाग्या आहेत, एवढं निश्चित. हा भाग तो रिफ्लेक्ट होतो. आणि मी प्रत्येक वेळा मी विचार करत असतो, मी भाषण करताना पण विचार करतो, मी भाषण द्यायच्या अगोदर पण मी विचार करत असतो. तसं मला असं वाटतं, मी नेहमी असा विचार करतो, जो कलावंत माझ्याकडे आलाय, जो माणूस माझ्याकडे आलाय, मी त्याच्या चपलेत पाय घालून बघतो. की समजा तो मुलगा आलाय, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. एकदा माझ्याकडे एक मुलगा आला होता, त्याची आई पण बरोबर होती.
आणि तो असं बोलत असताना मला असं जाणवलं की मी बोलतोय आणि माझी आई बाजूला उभी आहे. क्या बात. तर माझी काय परिस्थिती होईल ही मला असं वाटतं, आपण जर समोरच्याच्या चपलेत पाय घातला तर ते प्रश्न लवकर सुटतात. आणि म्हणून म्हटलं होतं ना की तुमच्या जर जाणीवा जाग्या असतील तर त्या गोष्टी होतात. आणि काय बघा, मुळात पहिली गोष्ट सरकार आहे, ते काय कोणाचं सरकार नाहीये. आज ह्यांचं आहे, उद्या त्यांचं असेल, परवा दुसऱ्या कोणाचं असेल. प्रश्न असा आहे की लोकांच्या टॅक्सवरती हे सरकार चालतं आणि लोक तिथे कामासाठी येतात. लोकांचा टॅक्स लोकांना परत करायला तुमच्या बाबाचं काय जातंय. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट असते, ती सोपी गोष्ट असते. आणि मला ते पाहूया, करूया, बघूया ते कधी दिवसच येत नाही. मला असं वाटतं, म्हणजे माझं मी ऑब्झर्वेशन सांगतो, स्टार यार कलाकार ही तुमची हे आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक त्यातला मित्र आहे ना, तो तुमचा जिवंत असतो. लोक येतात तेव्हा आपलेपणाशिवाय कोणाला जावंसं वाटत नाही. सरकारी अधिकाऱ्यांकडे लोक जात नाही, याचं कारण ते आहे त्यांच्याला माणूस तेवढा हे नसतो कदाचित लोकांना वाटेल असा. तो तुमचा असं मला वाटतं. दुसरा एक वैयक्तिक मित्र आलेले जे नाट्यकलावंत वगैरे असतं, मी मित्र पटकन करून घेतो, मैत्रिणी नाही. अगदी खरं, मैत्री नाही खरं. लता मंगेशकर आणि तुमचा, म्हणजे मी नाटक आणि मीच्या मुद्दामून बाहेर जातोय कारण कलासक्त राज असा खरं माझ्या डोक्यात हे होताच. लता मंगेशकरांनी तुमचे फारच जवळचे संबंध होते. म्हणजे मला जे माहिती आहे की त्यांच्या नोटेशन्स त्यांनी तुम्हाला एका मखमली पेटीत घालून तुमच्याकडे ठेवायला दिल्या आहेत. हे फार फार मोठी गोष्ट आहे. ते समोरचा माणूस तसा असल्याशिवाय कोण देणार नाही. त्याच्याबद्दल थोडं सांगाल का, त्या रिलेशन बद्दल?